कांद्याच्या वाढत्या भावाने त्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा हा दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज लासलगावहून कांदा एक्सप्रेस 450 टन कांदा घेऊन दिल्लीकडे रवाना झाली आहे। नवी मुंबईतील खारघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली। खबरदारी म्हणून सीएसएमटी आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या थांबवण्यात आल्या असून रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे। परभणी वसमत महामार्गावरील त्रिधारा पाटी परिसरामध्ये 2 ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। अपघातानंतर एका ट्रकने पेट घेतल्यामुळे गोंधळ उडाला। अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून या दुर्घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी झालाय। देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय भांडूपमध्ये आला। सनशाईन एसआरए या इमारतीच्या 10व्या मजल्यावरून पडलेली महिला सुदैवाने झाडाच्या फांद्यांमध्ये अडकली आणि वाचली। अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला सुखरूप खाली उतरवलं। पिंपरी चिंचवडच्या जुन्या सांगवीमध्ये भटक्या कुत्र्याने महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हल्ल्यावेळी कडेवर असलेलं 1 वर्षाचं बाळ खाली पडून गंभीर जखमी झाला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यावरून नागरिकांनी पालिकेवर संताप व्यक्त केला। चोपडा तालुक्यामध्ये अस्वलांच्या टोळीने शेतमजुरांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली। 3 ते 4 अस्वलांनी अचानक हल्ला केल्यामुळे 2 मजूर गंभीर जखमी झाले। दोघांवर जळगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। वन विभागाने घटनास्थळी पाहणी केली आहे। अंजनगावच्या पाणी प्रश्नाला अखेर मोठा दिलासा मिळाला। युगेंद्र पवार यांच्या पाठपुराव्यानंतर जनाई शिरसाई या योजनेतून वायसे वस्ती पाझर तलावामध्ये पाणी सोडण्यात आलं। युगेंद्र पवारांनी आज तलावाची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला। गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीला 44 वर्ष पूर्ण होत आहेत। खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या या जिल्ह्यामध्ये औद्योगिक विकासाच्या आशा वाढलेल्या आहेत। मात्र रस्ते, पूल, वीज आणि आरोग्य या सुविधांचा प्रश्न अजूनही कायम आहे। बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये वनरक्षकावर हल्ला झाल्याची घटना समोर आली। लाकूड घेऊन जाणाऱ्या व्यक्तीची चौकशी करत असताना वनरक्षकावर लाकडी चौपाटीने मारहाण करण्यात आली। या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला। नांदेडच्या मुखेड येथील कंत्राटदार गजानन देवकते यांनी मुंबईमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। काम करूनही बिल निघत नसल्यामुळे ते मानसिक तणावात होते असा कुटुंबियांचा आरोप आहे। बिल काढण्यासाठी 5 लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केलाय। शासनाने न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। कर्नाटकातील विजापूरच्या ऐतिहासिक भूतानाळ तलावामध्ये तब्बल 6 मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली। मृतांमध्ये 4 महिला आणि 2 बालकांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे। पाय घसरून पाण्यात पडल्याचा पोलिसांचा अंदाज असून मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सासवड शहरामध्ये चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल 7 मेडिकल दुकानांना लक्ष्य केलं आहे। शटर आणि कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील रोकड लंपास केली। चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे। जालना जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीपात्रात कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची घटना समोर आली। अंबड तहसीलदारांना धक्काबुक्की करण्यात आली तर महसूल सेवक जखमी झालाय। कारवाईमध्ये 5 हायवा आणि 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय अग्निकांड प्रकरणावरून शिवसैनिक आक्रमक झाले। चौकशी समितीची बैठक सुरू असताना सुषमा अंधारे यांच्यासह ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धडक दिली। दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत शिवसैनिकांनी घेराव घातला। ईद-ए मिलाद निमित्त चंद्रपूर शहरामध्ये भव्य रॅली काढण्यात आली। शहराच्या विविध भागातून निघालेल्या रॅली मुख्य मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या। यावेळी मुस्लिम बांधवांसह आबालवृद्धांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। शहरामध्ये यामुळे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीमध्ये ईद-ए मिलादुन्नबी या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। शहरामध्ये 2 ठिकाणांहून भव्य जुलूस काढण्यात आला। या मिरवणुकांमध्ये आबालवृद्धांसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। पोलीस बंदोबस्तामध्ये दोन्ही जुलूस शांततेत पार पडले। नांदेडमध्ये ईद उल मिलादचा उत्साह पाहायला मिळाला। ईदेनिमित्त मरकजी मिलाद कमिटीच्या वतीनं शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। श्रीनगर निजाम कॉलनीपासून सुरू झालेल्या मिरवणुकीचा
मोहम्मद अली रोडवर विशेष दुआ करून समारोप झाला. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये मिरवणूक पार पडली. भिवंडीतील इस्कॉन मंदिरामध्ये श्री श्री राधा माधव झुलन यात्रा महोत्सव उत्साहात सुरू झाला. 6 दिवसीय या महोत्सवामध्ये दररोज फुलांनी सजवलेल्या झुल्यावर राधा माधवांना विराजमान करून विशेष पूजा केली जाते. भगवान राधा माधवांना स्वतःच्या हाताने झुला देण्याची संधी मिळत असल्यामुळे भाविकांनी मोठी गर्दी केली. मुंबईतील घटनेनंतर नवी मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. गणेशोत्सव आणि विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांची संयुक्त बैठक घेण्यात आली. रस्ते, मिरवणूक आणि विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. तसेच जन्माष्टमीपासून 10% पाणी कपात रद्द होणार आहे. पुण्याच्या मांजरी येथे उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची आज मंत्री अशोक उईके यांच्यासोबत बैठक होणार आहे. बैठकीसाठी विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ रवाना झालंय. सकारात्मक चर्चा झाल्यास पुढील निर्णय घेणार असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 30 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दौऱ्याच्या नियोजनासाठी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून त्यानंतर एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मुक्ताईनगरमध्ये हजेरी लावणार आहेत. रायगड दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करत सरकारवर जोरदार टीका केली. माणगाव बायपासचं काम गेली अनेक वर्ष रखडल्याचा आरोप त्यांनी केलाय. रस्त्यांवरील खड्डे, निकृष्ट काम आणि पुलांच्या स्थितीवरही त्यांनी सरकारला सवाल केला. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ठाण्याच्या पूर्वा चौलकरांनी फॅशन क्षेत्रामध्ये मोठे यश मिळवलंय. नवी दिल्लीतील ग्लोबल आयकॉन अवॉर्ड 2026 मध्ये त्यांना 2 राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलं. छोट्या स्टॉलपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय. बारामती इंदापूर पालखी महामार्गाच्या कामात कोट्यावधींच्या बोगस बिलांचा गंभीर आरोप करण्यात आलाय. अपूर्ण काम कागदोपत्री पूर्ण दाखवून तब्बल 52 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा दावा सबकंत्राटदार आणि त्यांच्या वकिलांनी केलाय. या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.